नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजचं निमित्त आहे गणेश उत्सव। आपल्या स्टार प्रवाहाचा दरवेळी एकदम धूमधडाक्यात असतो आणि एव्हरग्रीन अशा सुंदरी छान अशा दोघी जणी आज आपल्या सोबत आहेत। खूप मस्त आणि गोड दिसताय। सगळ्यात पहिलं थँक्यू, तू पण सुंदर दिसते। येस, थँक्यू। कशा आहात? मस्त मस्त मस्त, खूप छान रेडी झालात। सगळ्यात पहिलं म्हणजे मला असं आवरेल ना, मी म्हटलं नाही हा प्रश्न विचारणार पण आवरेल ना मला, कारण इतक्या गोड छान रेडी झाल्यात। काय अशी स्पेशालिटी आहे प्रत्येकीच्या लुकमध्ये? मला नक्की तुमच्याकडनं ऐकायला आवडेल। माझ्या लुकमध्ये म्हणजे मी कॉइन ज्वेलरी वेअर केली आहे, जी सध्या खूप ट्रेंडिंगला आहे। आणि मला माझ्या मैत्रिणीने, जिचा हा ब्रँड आहे ज्वेलरीचा, कलाकारी म्हणून बियांका म्हात्रेचा ब्रँड आहे, ते तिने स्वतः करून दिली ही कॉइन ज्वेलरी। तिला मी सांगितलं होतं की मला अशी अशी हवी आहे, तर तिने स्वतः विणली आहे ही ज्वेलरी। आणि दरवेळी तू साडी एकदम प्रॉपर छान नेसलेली आहेस आणि छान असं गुलाब वगैरे ना, गुलाबो नाही का, गुलाबांचा हारच मिळाला मी जवळ जवळ। येस, आणि ते खूप छान दिसतंय। तुझ्याही लुक मध्ये काहीतरी एक हटकेपणा आहे, तर काय सांगशील? आणि मला हे स्पेशली जाणून घ्यायचंच आहे। ऍक्च्युली काय होतं, माझा प्रॉब्लेम हा आहे की मला असं सिम्पल काहीतरी दिलं पण झेपत नाही। सो हे जे आहे हे साक्षीचं आउटफिट होता हा, तर त्यासोबत तिने मला एक ब्लाऊज, परकर पोलकं आणि एक ओढणी अशी दिली होती। पण माझं डोकं माने ना की नाही 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 असं नाही, मग मी त्या ओढणीचं हे ब्लाऊज शिवून घेतलं। हो, ब्लाऊज शिवून घेतलं त्या ओढणीचं। आणि हे जे हा कमरपट्टा नाहीये, हे गळ्यात म्हणजे कळतंय का? हा म्हणजे गळ्यातलं डायरेक्ट आज इथे असं कमरेवर आहे, तर ते भारी दिसतंय, पण हे काहीतरी छान दिसतंय। दोघी खूप छान दिसतंय। आपलं निमित्त आहे की गणपती बाप्पा, काहीतरी स्पेशल असणार आहे, त्या वाईब असतात। म्हणजे आहे आपला बाप्पा अजून वेळ, पण आत्तापासूनच ती तयारी किंवा त्याच्यात वाईब आहेत। तर गणपती बाप्पा म्हटल्यावर एक प्रत्येकाची ना काय ना काय स्पेशल आठवण असते नक्कीच। तर तुमची एखादी पटकन अशी आठवण जी आजही पटकन आठवते? लहानपणापासून इतकं उत्साहाचं वातावरण असायचं आमच्या घरी, कारण आमचं मोठं घर, तुलाही माहिती आहे। बरं, स्मितल माझी खूप जुनी मैत्रीण आहे, खूपच जुनी, हो, एक 10-12 वर्ष झाली ना आपल्या मैत्रीला। तर मी आहे चिपळूणची, आमचं मोठं घर, सगळी फॅमिली एकत्र यायची। आणि गणपतीच्या सणांना आम्ही ज्या दिवशी गौरीचं आगमन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरी जागवतात, तर आमच्याकडे ती एक आठवण आहे गौरी जागवण्याची। आणि मग 12 वाजता शांत बसायचं, आणि आमच्या घरी सगळे असे शांत बसायचे की आता गौरी निघून जाणार म्हणून 12 वाजता। तर आम्हाला दिसायचं या गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, गौरी बाप्पाला घेऊन निघून गेली, आणि मग दुसऱ्या दिवशी विसर्जन। तर ते गौरींचं जे जागरण असतं ना, ते आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असतं। खेळ म्हटल्यावर हे काय विचारूच नकोस, येस येस येस। सो ही एक खूप गोड आठवण आहे आणि ती अजूनही मी मिस करते। अरे, तू काय सांगशील? आमच्याकडे विदर्भात महालक्ष्म्या हा प्रकार असतो, म्हणजे गौरी गणपती म्हणजे या साईडला असतं, पण कोकण साईडला, पण तिकडे महालक्ष्म्या असतात। तर आमच्याकडे गौरी तुमच्याकडे आधी असतात, आमच्याकडे महालक्ष्म्या 3 दिवसांचा गणपती विसर्जन झाल्यानंतर आमच्याकडे महालक्ष्म्या त्याच रात्री, म्हणजे सकाळी गणपतीचं विसर्जन करायचं दुपारी आणि त्याच रात्री महालक्ष्म्या बसवायच्या। सो ते जे एक 8 दिवसांची शाळेला सुट्टी, कॉलेजला सुट्टी मारून जे रात्री मग महालक्ष्म्यांना सजवणं, नटवणं, तर ते जे आहे ना, ते खूप कमाल असतं। ती साक्षीला एक गाणं पण येतं, नाही का, मला सांगितलं होतं महालक्ष्म्या तुम्ही जागवता, महालक्ष्मी नाही, भुलाबायांचं गाणं आमच्याकडे। भुलाबायांचं गाणं ऍक्च्युली ते काय असतं, सासरच्यांना सुना शिव्या घालतात त्यामुळे असं कुठलं होतं ग, मी काहीतरी गाऊन पण दाखवलं होतं, आणि राईम पण असतात, म्हणजे अडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता, भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता, असं। आणि असं हो, आणि एक म्हणजे राळा कुटून विंचू चावला बाई, विंचू चावला, आला ग सासरचा वैद्य, गळ्यात माळ कशी घाणेरडी, त्याच्यानंतर तोंडात विडा शेणाचा। पण मग जेव्हा माहेरचा वैद्य येतो तेव्हा मग तो म्हणतो की आला ग माहेरचा वैद्य, अंगात सदरा कसा मखमली, तोंडात विडा कसा केसराचा। सो हे असं काहीतरी आपल्याकडे छान छान सगळं गोड 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 गोड। सुना
सासरच्यांना शिव्या घालत असतात, कारण मुलाबायांसाठी सुना माहेरी येतात. हे एक फार फार काहीतरी छान आहे. आता गोड आहे म्हटल्यानंतर मला पटकन आठवलं, साक्षी तू कमाल मोदक बनवतेस. मला चांगलं माहितीये, पण ही स्पेशालिटी तुझ्याकडनं कुठून आली आहे हे मला नक्की आज ऐकायचंय. अगं आईकडून, म्हणजे आईची आई, आजी सुंदर मोदक बनवायची, आई छान मोदक बनवते आणि लहानपणापासून बघून 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 मुळात मला स्वयंपाकाची आवड आहे. त्यामुळे आईकडून ते आलं माझ्याकडे की छान मोदक मला अशा बनवायचे. पाकळ्या वगैरे अशा दरवेळी असतात का की तुझ्या ह्यावी 21 नाही बाबा आता वाढवायच्या, किंवा ते असे डबल हो वगैरे हो मोदक असं म्हणजे 11 पाकळ्या ह्या असतातच. नंतर मला मोदकावर मोदक पण करता येतो आणि माझी बहीण सुद्धा उत्तम मोदक बनवते. सो आम्ही तिघी आणि आजीच्या चौघी सुंदर मोदक बनवतो. कळलंय का? म्हणजे मोदक ऑर्डर आपण करू शकतो. बरं, ही साक्षी आणि या साक्षीमध्ये जमीन आसमानचा डिफरन्स. मला अगदी म्हणजे पोट ही साक्षी भरण्यापुरतं. आहे ना तिथे जाईल ना. हा, मग इथे ही भेटली आहे ना मला, ते आयुष्य माझं एकदम असं झालंय की साक्षी डब्बा आणा उद्या, साक्षी ज्वेलरी दे ना, साक्षी कपडे. हे जे बॉन्डिंग आहे ते कमाल आहे. पण बाप्पाकडे दोघींना एकमेकांसाठी काही मागायचं झालं तर तू हिच्यासाठी काय पटकन एखादी गोष्ट मागशील आणि तू हिच्यासाठी काय मागशील बाप्पाकडे? मी सांगेन साक्षीसाठी एखादी गोष्ट मागायची असेल तर की तिच्यातला जो गोडवा आहे तो तसाच कायम राहू देत आणि ती अजून माणूस म्हणून समृद्ध व्हावी. कारण ती खूप हेल्पफुल आहे आणि कधीच तिला असं वाटत नाही याचं वाईट व्हावं किंवा असं काहीच नाही. सो ती जशी आहे तशीच राहावी आणि तिच्याकडे आयुष्यभर काम असावं. ओ नाईस. बघ तिने तुला काय काय सांगितलं. बापरे, आता यावर मी काय बोल. पण माझं हेच असेल की ती नेहमी हॅप्पी असावी. तिला जे हवं आहे ना ते मिळावं आयुष्यात, कारण ती खरंच खूप खूप गोड मुलगी आहे. म्हणजे मला ती सतत हेल्प करते. मी आजारी होते तेव्हा तिने 3 दिवस माझ्यासाठी डब्बा आणला, म्हणजे तिच्या बहिणीसाठी करून, तिचं घरचं सगळं करून. ती माझ्यासाठी एक वेगळा, मी व्हेजिटेरियन आहे. ऍक्च्युली येस, मी परवा सेटवर मोठ्याने ओरडले, साक्षी गांधी जे MM मॅरेज मटेरियल. तर तिला जे हवंय ना आयुष्यात ते खरंच आयुष्यभर काम करू देत आणि तिला जे हवंय, सुख हवंय, जे काही हवंय, आणि खूप पैसा मिळतो आणि तो थोडा पैसा माझ्यावर. ओके. आता गणपती बाप्पा आहे त्या म्हटल्यावर गाणं जाता जाता मला नक्कीच तुमच्याकडनं एखादं जे पटकन तुमच्या डोक्यात येतं किंवा प्लेलिस्ट मध्ये असतं. येस. कशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीच तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती ग तीच तोळ्याची ग, कसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपती बाप्पा मोरया. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.